नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टीचं काम करते. वडिलांच्या नेतृत्वामध्ये मी काम केलं. काम करत असताना काही संघटनात्मक ज्या पद्धतीने काम करायला लागते त्या पद्धतीने लोकांपर्यंत कुठलंही पद म्हणजे काही नगरसेवकाचं पद नसताना आमचं घरानं जे माझी आता दुसरी पिढी वडिलांची त्यापासून मी काम करत राहिले. तर भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कुठलीही मी अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली नव्हती. का तर एक दिवस आपल्याला ह्या जनतेमध्ये काम करत असताना आपल्याला असं नेतृत्व घ्यायचं हातात की त्यामुळं लोकांची काही कामं राहिलेली भागातली ती आपल्याला करता यावी म्हणून. तर त्यासाठी मी 20 वर्ष झाली या संधीची वाट बघत होते. ती संधी आलेली माझ्या हातातून त्यांनी हिरावून घेतली आणि त्या गोष्टीचं जास्त दुःख त्या गोष्टीचं वाटते की एक सामान्य घरातली मुलगी जर एक महिला म्हणून भागाभागात गल्ली गल्लीतून एका महिलेचं रात्री 11 असू दे सकाळी 6 असू दे मी त्या ठिकाणी काम केलं हे पक्षाला दिसलं नसेल का हा तर माझा मोठा प्रश्न मी दोघांनाही विचारलेला आहे. राहुल दानवे साहेबांनी विचारलेला आहे आणि हळवणकर साहेबांनी विचारलेला आहे. मला तर हळवणकर साहेबांनी एकही फोन केलेला नाही. एक वडील म्हणून मी त्यांना वडील वारल्यानंतर मांडलं होतं. साहेब काही असलं तर तुम्ही मला मार्गदर्शन करायचं. साहेबांची मी वाट आतापर्यंत बघत होती की साहेबांनी मला एक कॉल करावा तर साहेबांनी मला कॉल केलेला नाही. जास्त दुःख हे वाटते की आपण एका कुटुंबात राहिलो होतो आम्ही आणि एका कुटुंबातल्या एका मोठ्या वडीलधाऱ्या माणसानं आपल्याला फोन न करणं आणि आपली चौकशी न करणं विचारपूसही न करणं. मी त्यांच्या एका फोनवर मी माझा अपेक्षा उमेदवार जो भरायला जाणार होते ते थांबवलं होतं की ते मला म्हणले होते न्याय देणार. न्याय काय देणार साहेब तुम्ही. मी त्यांना सांगितलं होतं मला न्याय 5 वर्षाचा मला द्या तुम्ही देत असाल तर. ते नाही म्हणले मला. त्यामुळं मलाही विचार करावा लागला की आपण अशीच कामं करत राहिलेलो आहे तर हे जर मिळत असेल संधी तर आपण काम करू. त्यासाठी मी थांबले. तरी देखील मी थांबले होते कारण त्यांनी मला ते न्याय देऊ शकले नाही. भविष्यात पण मला आता त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी असे चांगले काम करणारे लोक असताना त्यांना पाठिंबा न देणं आणि मी घरात बसणं मला योग्य वाटलं नाही. मला इथं पत्रकारांनाही माहिती आहे की मी माझं मोठं कौतुक नाही सांगणार. क्या हार में क्या जीत में भयभीत नहीं किंचित में कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही हार नहीं मानूंगी ठार नहीं मानूंगी हार नहीं मानूंगी एवढंच या ठिकाणी प्रसार माध्यम